Hello friends, myself Nilesh Subhachan Jain, lecturer at DCS Institute of Pharmacy, Devpur, Dhude. In today's lecture, we will see the chapter from DSBM, that is recruitment, training, evaluation and compensation to the pharmacist. So, what is mean by recruitment, training, evaluation and compensation? All that point will cover in this chapter. So let's start with the introduction. So after obtaining diploma in pharmacy, a student pharmacist is required to get himself or herself registered with State Pharmacy Council. आता जसं ही डिप्लोमा फार्मसी विच इज अ मिनिमम क्वालिफिकेशन फॉर अ रजिस्ट्रेशन ॲज अ फार्मासिस्ट. तर डिप्लोमा इन फार्मसी जे आहे तर हे मिनिमम क्वालिफिकेशन लागत असतं रजिस्टर्ड फार्मासिस्ट व्हायला. सो आफ्टर कम्प्लिशन ऑफ दॅट डिप्लोमा इन फार्मसी जो स्टुडंट असणार आहे दॅट स्टुडंट इज रिक्वायर्ड टू गेट हिमसेल्फ और हरसेल्फ रजिस्टर्ड विथ फार्मसी काउन्सिल, दॅट इज स्टेट फार्मसी काउन्सिल. तर स्टेट फार्मसी काउन्सिलमध्ये त्याचं रजिस्ट्रेशन हे केलं जात असतं. आता जो रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहे तर त्याला कुठले कुठले ऑपॉर्च्युनिटी आहेत, कुठल्या कुठल्या चॉईसेस आहेत, कुठल्या कुठल्या जॉबच्या वॅकन्सीज असणार आहेत, तर हे सर्व असणार आहे द स्टेट ॲज वेल ॲज प्रायव्हेट कंपनीजमध्ये. आता जनरली अ रजिस्टर्ड फार्मासिस्ट हॅज चॉईस ऑफ सर्विंग ॲज अ फार्मासिस्ट इन अ गव्हर्मेंट हॉस्पिटल. तर त्याला चॉईस असतं, पहिली चॉईस दॅट इज अ गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये, जसं सिव्हिल हॉस्पिटल असेल किंवा NRHMचं जे हॉस्पिटल असेल किंवा स्टेटचे जे हॉस्पिटल्स असतील तर या हॉस्पिटल्समध्ये ॲज अ गव्हर्मेंट फार्मासिस्ट तो रिक्रूट होऊ शकतो किंवा तिथं जॉब तो करू शकतो. किंवा ESI डिस्पेन्सरी किंवा प्रायमरी हेल्थ सेंटर दॅट इज PSC और प्रायव्हेट नर्सिंग होम, जे हॉस्पिटल्स आहेत प्रायव्हेट नर्सिंग होम्स आहेत तिथं ॲज अ फार्मासिस्ट तो काम करू शकतो. और ही वर्क ॲज अ सेल्समन दॅट इज अ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून सुद्धा तो काम करू शकतो इन सम रिटेल केमिस्ट शॉप और एम्प्लॉई ॲज अ सेल रिप्रेझेंटेटिव्ह इन अ फार्मास्युटिकल फर्म. तर तो एखाद्या वेळेस सेल्समन एखाद्या मेडिकल शॉपमध्ये लागू शकतो ॲज अ फार्मासिस्ट म्हणून, किंवा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह तो एखाद्या फर्मचा, एखाद्या बिझनेस ऑर्गनायझेशनचा किंवा एखाद्या कंपनीचा तो लागू शकतो. तर ह्या ऑपॉर्च्युनिटीज असतात डिप्लोमा इन फार्मसी जे मिनिमम क्वालिफिकेशन आहे फॉर अ रजिस्ट्रेशन, तर त्याच्यानंतर या ऑपॉर्च्युनिटीज असतात त्या स्टुडंट्सला. सो लेट्स स्टार्ट विथ द मेन पॉईंट दॅट इज द रिक्रुटमेंट. सो रिक्रुटमेंट म्हणजेच काय किंवा रिक्रुटमेंट कशाला म्हणणार, तर रिक्रुटमेंट थोडक्यात की जॉबला लागणे किंवा जॉबची वॅकन्सी भरणे, दॅट इज नथिंग बट अ रिक्रुटमेंट. आता एक सायंटिफिकली आपण बघू की रिक्रुटमेंट काय असतं. तर रिक्रुटमेंट इज द प्रोसेस ऑफ एक्सप्लोरिंग और इन्व्हेस्टिगेटिंग or finding the source of supply of the required personnel and stimulating prospective employee to apply for the job in a organization. तर रिक्रुटमेंट ही एक प्रोसेस असते की चांगल्यातला चांगला व्यक्ती, चांगल्यातला चांगला स्टुडंट, चांगल्यातला चांगला एम्प्लॉई बघण्याचा किंवा बघण्याची ही एक प्रोसेस असते की जो एम्प्लॉई, जो कामगार जो असणार आहे तर तो त्या चांगल्या ऑर्गनायझेशनमध्ये अप्लाय करेल किंवा अप्लाय करायला पाहिजे त्या ऑर्गनायझेशनमध्ये. दिस इज द प्रोसेस, दॅट इज द रिक्रुटमेंट इज द प्रोसेस ऑफ एक्सप्लोरिंग और इन्व्हेस्टिगेटिंग और फाइंडिंग. तर त्याला बघायचं आहे किंवा शोधायचं आहे द सोर्स ऑफ सप्लाय ऑफ द रिक्वायर्ड पर्सन, जो व्यक्ती लागणार आहे त्याला बघायचं आहे आणि त्याला स्टिम्युलेट करायचं आहे. स्टिम्युलेटिंग द प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉई, की ज्याला गरज आहे, जो खरोखर जेन्युन आहे, जो खरोखर हुशार आहे, अशा एम्प्लॉईला टू अप्लाय फॉर जॉब इन अ ऑर्गनायझेशन. दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ रिक्रुटमेंट. इट्स पर्पज इज टू क्रिएट अ पूल ऑफ कॅन्डिडेट फ्रॉम
which is most suitable person may be create a pool of candidate from which a most suitable person can be selected for a job. तर जो व्यक्ती लायबल आहे, जो व्यक्ती सुटेबल आहे रिगार्डिंग फॉर दॅट जॉब, तर त्याचं सिलेक्शन करणं, त्याला रिक्रुटमेंट करणं, दिस इज अ प्रोसेस. सो द रिक्रुटमेंट ऑफ फार्मासिस्ट is done by state or central government agencies such as सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. तर जेव्हा स्टेट फार्मसी किंवा स्टेट हॉस्पिटल किंवा ॲज अ गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये जेव्हा फार्मासिस्ट म्हणून रिक्रुटमेंट होत असते, तर ते जे रिक्रुटमेंटची जी प्रोसेस असणार आहे, दॅट ऑल प्रोसेस आर अंडर the observation of the agencies, that is a state agency or central agency such as a service selection board. And for the job of salesman, recruitment either by the owner of drugstore or by the personal department of pharmaceutical house or sale manager of the firm. तर जेव्हा प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा प्रायव्हेट ठिकाणी जेव्हा रिक्रुटमेंट होत असते, जसं ड्रग मेडिकल किंवा ड्रग स्टोअरमध्ये किंवा मेडिकल स्टोअरमध्ये जेव्हा रिक्रुटमेंट होत असते, तर जो ओनर असणार आहे ऑफ दॅट मेडिकल स्टोअर और दॅट ड्रग स्टोअर, तर तो ती रिक्रुटमेंट करणार आहे, तो ते सिलेक्शन करणार आहे त्या फार्मसीचं. किंवा जर ॲज अ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह किंवा सेल रिप्रेझेंटेटिव्ह एखाद्या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये जर रिक्रुटमेंट किंवा सिलेक्शन करायचं असेल, तर जे सेल मॅनेजर असणार आहे किंवा HR जे डिपार्टमेंटचे जे व्यक्ती असणार आहे, ह्युमन रिसोर्सचे जे पर्सन्स असणारे, तर ते सिलेक्शन हे करत असतात. सो देर आर टू सोर्सेस ऑफ रिक्रुटमेंट, की दोन असे सोर्सेस आहेत की ज्याच्या थ्रू रिक्रुटमेंट, ज्याच्या थ्रू सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट हे केलं जात असतं. फर्स्ट वन दॅट इज अ इंटरनल सोर्स अँड सेकंड वन दॅट इज अ external source. So internal source, as name itself indicate, the selection of candidate, the recruitment of candidate is occur within that organization. That process is called as, or that source is called as a internal source. की रिक्रुटमेंट होणार आहे, सिलेक्शन होणार आहे, पण केव्हा किंवा कशी होणार आहे, तर विदिन दॅट ऑर्गनायझेशन किंवा फ्रॉम दॅट एम्प्लॉई ऑफ दॅट ऑर्गनायझेशन, त्यांच्यामधनंच ती रिक्रुटमेंट ही होणार आहे. त्या सोर्सला म्हणतो आहे आपण इंटरनल सोर्स. सो द रिक्रुटमेंट इज डन अमंग द पर्सन ऑलरेडी ऑन द पे रोल ऑफ ॲन ऑर्गनायझेशन, की जे ऑलरेडी त्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करत आहेत, जे ऑलरेडी त्या ऑर्गनायझेशनचे एम्प्लॉई, तर त्या लोकांना प्रमोशन देऊन किंवा त्या लोकांमधूनच ते सिलेक्शन केलं जाणार आहे. Whenever any vacancy occur, somebody from within an organization is upgraded, transfer or promoted. तर त्याला प्रमोशन दिलं जात असतं किंवा अपग्रेड त्याला केलं जात असतं किंवा ट्रान्सफर त्याचं विदिन दॅट ऑर्गनायझेशन हे केलं जात असतं. सपोज की एखादा जर एम्प्लॉई आहे, त्या एम्प्लॉईला प्रमोट केलं, तो सुपरवायझर झाला, किंवा एम्प्लॉई सपोज की प्रोडक्शन डिपार्टमेंटचा आहे, तर त्याला पॅकेजिंग डिपार्टमेंटमध्ये ट्रान्सफर केलं. This type of selection, this type of recruitment which is occur within that organization, that source is called as a internal source. So the method required for that recruitment is the less costly because there is no requirement of advertisement for recruitment or a selection. That's why that method is a less costly and it promotes a loyalty among the employee. These are the advantage of that internal source of recruitment, की within द ऑर्गनायझेशन जेव्हा आपण रिक्रुटमेंट हे करत असतो, तर हे ॲडव्हान्टेज आपल्याला मिळत असतात की that process or that source is a less costlier and it promotes the loyalty among the employee because it gives them sense of job security and opportunity for advancement. तर एक लॉयल्टी इथं क्रिएट होत असते त्या एम्प्लॉईमध्ये रिगार्डिंग दॅट ऑर्गनायझेशन. देन बट इट लीड्स, आता याचं एक डिसॲडव्हान्टेज आहे, but it often leads to inbreeding and discourage a new blood from entering an organization. तर जे न्यू कॅन्डिडेट आहेत किंवा जे टॅलेंटेड कॅन्डिडेट आहे, बट दॅट टॅलेंटेड कॅन्डिडेट और दॅट न्यू कॅन्डिडेट आउटसाइड द सोर्स, आउटसाइड द ऑर्गनायझेशन,
त्यावेळेस त्या कॅन्डिडेटला या इंटरनल सोर्समध्ये किंवा या सिलेक्शन प्रोसेसमध्ये किंवा या रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये त्यांना ॲडव्हान्टेज हा मिळत नाही. मीन्स दॅट इंटरनल सोर्स इज नॉट बेनिफिशियल फॉर द कॅन्डिडेट हू इज अ आउटसाइडर ऑफ दॅट ऑर्गनायझेशन. देन external source. So external source, as name itself indicate, that source or selection of candidate is occur outside the organization. So this source lie outside the organization. They usually includes young, mostly inexperienced potential employee, trained employee and retired experienced पर्सन. तर जनरली एक्सटर्नल सोर्समध्ये किंवा एक्सटर्नल सोर्स थ्रू जेव्हा रिक्रुटमेंट ही केली जात असते तर ती रिक्रुटमेंट करत असताना एक इनएक्सपिरियन्स पोटेन्शियल एम्प्लॉई आपल्याला भेटू शकतो किंवा ट्रेंड एम्प्लॉई आपल्याला भेटू शकतो किंवा अनएम्प्लॉई आपल्याला भेटू शकतो किंवा रिटायर्ड एक्सपिरियन्स पर्सन हा मिळू शकतो थ्रू दॅट एक्सटर्नल सोर्स. The next point, that is the method of recruitment. So following are the methods which are used for recruitment of the employee in the organization. First method, that is the direct method, and second one, that is the indirect method. So let's see one by one. That is the direct method. So in this method, a team is sent to colleges, university which conduct pharmacy course, which may be either diploma course or a degree course. तर ज्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये रिक्रुटमेंट करायची, ज्या बिझनेस ऑर्गनायझेशनला रिक्वायर आहेत एम्प्लॉईची, तर त्या ऑर्गनायझेशनचे काही लोक काय करत असतात, व्हिजिट देत असतात किंवा ती ऑर्गनायझेशन काही लोकांना त्या कॉलेजेसमध्ये किंवा त्या युनिव्हर्सिटीजमध्ये पाठवत असते की ज्या कॉलेजेसमध्ये डिग्री किंवा डिप्लोमा हा कोर्स रन केला जातो आहे. देन द रिक्रुटमेंट इज डन इन कॉपरेशन विथ प्लेसमेंट सेल ऑफ कॉलेज. तर जी रिक्रुटमेंट होणार आहे तर प्रत्येक कॉलेजमध्ये प्लेसमेंट सेल असते की जे प्लेसमेंटचं काम बघत असते, जे रिक्रुटमेंटचं काम बघत असते, तर त्यांच्या कॉपरेशन थ्रू ती रिक्रुटमेंट ही केली जात असते त्या कॉलेजमध्ये किंवा त्या युनिव्हर्सिटीमध्ये. Then next method, that is the indirect method. So an advertisement is generally given in a leading daily newspaper or popular magazine and professional journal. तर जे कॅन्डिडेट किंवा ज्या पदासाठी ज्यासाठी रिक्रुटमेंट करायची ती ॲड किंवा ती न्यूज लीडिंग न्यूजपेपरमध्ये म्हणा किंवा काही ज्या मॅगझिन्स असतील किंवा प्रोफेशनल जर्नल्स असतील तर त्याच्यामध्ये ती पब्लिश केली जात असते. देन त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये काय राहणार आहे, द डिटेल डिस्क्रिप्शन of the post is given and the interested candidate are required to submit their application giving their complete biodata on a prescribed pro forma before last date. तर त्या लीडिंग न्यूजपेपरमध्ये रिगार्डिंग डिटेल डिस्क्रिप्शन अबाउट दॅट पोस्ट इज गिवन and the candidate who is interested are required to submit. तर त्याला जो कॅन्डिडेट ज्याला अप्लाय करायचं आहे किंवा ज्याला इंटरेस्ट आहे रिगार्डिंग दॅट पोस्ट तर त्यानं त्याचं कंप्लीट बायोडेटा हा सेंड करायचा आहे त्या जी ऑर्गनायझेशन आहे ज्याला रिक्वायर आहे रिक्रुटमेंटची तर त्या ऑर्गनायझेशनमध्ये तो बायोडेटा हा सबमिट करणार आहे. आता जनरली ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काय असतं किंवा ॲप्लिकेशन फॉर्म काय प्रोव्हाइड करत असतं. सो द ॲप्लिकेशन फॉर्म युजली प्रोव्हाइड फॉर गिविंग अ फुल नेम, फादर नेम, एज, ॲड्रेस, education, training, personal data such as height, weight, place of birth, nationality, religion, habit, character and detail of past experience, salary demanded and other benefit expected. तर त्या बायोडेटामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग दॅट कॅन्डिडेट ही त्या कॅन्डिडेटनं भरायची असते. तो बायोडेटा तो जो रिझ्यूम असणार आहे तो कंपनीला सेंड करायचा आहे. त्या बायोडेटामध्ये सर्व इन्फॉर्मेशन असणार आहे, स्वतःचं नाव, वडिलांचं नाव, एज काय, ॲड्रेस काय, रिलिजन काय, ट्रेनिंग काय, एज्युकेशन काय, ही टोटल इन्फॉर्मेशन त्या बायोडेटामध्ये त्या रिझ्यूममध्ये फिल करून त्या ऑर्गनायझेशनला सेंड करायचं आहे. देन नेक्स्ट that is method, third party method. So these include the use of commercial
or private employment agencies, stage agencies, placement office of institution, recruitment firms and management consulting firms. तर थर्ड पार्टी ॲज नेम इट सेल्फ इंडिकेट की एक अशी एजन्सी की जी एंगेज असणार आहे इन अ रिक्रुटमेंट प्रोसेस. आता थर्ड पार्टी मेथडमध्ये काय होणार आहे की थोडक्यात की एखादी कंपनी जी असणार आहे की त्याला रिक्रुटमेंट लागणार आहे किंवा त्याला सिलेक्शन करायचं आहे कॅन्डिडेट्सचं, तर ती कंपनी किंवा ती फर्म काय करणार आहे त्या थर्ड पार्टी एजन्सीजला किंवा त्या एजन्सीमध्ये सांगणार आहे की आम्हाला अशा अशा कॅन्डिडेट्सची रिक्वायरमेंट आहे. तर ती थर्ड पार्टी काय करणार आहे तर ती थर्ड पार्टी अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट ऑफ दॅट फर्म ते प्लेसमेंट करणार आहे किंवा ते रिक्रुटमेंट हे करणार आहे आणि त्या कॅन्डिडेट्सला त्या कंपनीमध्ये पाठवणार आहे. दॅट इज अ थर्ड पार्टी मेथड. द नेक्स्ट दॅट इज अ सिलेक्शन. आता रिक्रुटमेंट हे झालं, सिलेक्शन त्याच्यानंतरची मीन्स एक स्टेप असते दॅट इज अ सिलेक्शन. सो अ वेल ऑर्गनाइज सिलेक्शन प्रोसिजर हॅज टू बी अडॉप्टेड टू अप टू द सुटेबल कॅन्डिडेट फॉर वेरियस जॉब. तर सिलेक्शन जेव्हा रिक्रुटमेंट ऑकर होत असते तर प्रॉपर सिलेक्शनच्या काही प्रोसिजर्स असतात, एक स्टेप्स असतात आणि थ्रू दॅट स्टेप तो कॅन्डिडेट रिक्रूट हा होत असतो, तो कॅन्डिडेट हा सिलेक्ट होत असतो. सो फर्स्ट दॅट इज द स्क्रुटिनिटी ऑफ ॲप्लिकेशन. सो फर्स्ट स्टेप दॅट इज द स्क्रुटिनिटी ऑफ ॲप्लिकेशन म्हणजेच काय की ॲप्लिकेशन जे येणार आहे त्या फर्म्समध्ये, त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये रिगार्डिंग दॅट पोस्ट, तर प्रत्येक ॲप्लिकेशन स्क्रुटिनाइज करायचं आहे, प्रत्येक ॲप्लिकेशन बघायचं आहे. सो द ॲप्लिकेशन रिसीव अप टू ड्यू डेट आर केअरफुली स्क्रुटिनाइज. तर प्रत्येक ॲप्लिकेशन एक ड्यू डेट जी दिलेली असेल तर त्या ड्यू डेटपर्यंत जे जे ॲप्लिकेशन आलेले आहे ते प्रत्येक ॲप्लिकेशन बघायचं आहे. देन त्या स्क्रुटिनिटी ऑफ ॲप्लिकेशनमध्ये सेकंड स्टेप काय राहणार आहे. सो द इनकम्प्लीट ॲप्लिकेशन अँड ॲप्लिकेशन ऑफ कॅन्डिडेट हू डू नॉट फुलफिल द रिक्वायर इलिजिबिलिटी कंडिशन आर रिजेक्टेड. तर जे काही ॲप्लिकेशन जे इनकम्प्लीट ॲप्लिकेशन्स असतील किंवा सपोज की अकॉर्डिंग टू द इलिजिबिलिटी जर ते फुलफिल नसतील सो दॅट ॲप्लिकेशन और दॅट कॅन्डिडेट आर रिजेक्टेड. देन नेक्स्ट step or next procedure that is the preliminary interview. So the candidate considered suitable on the basis of their application are called for preliminary interview. तर आफ्टर स्क्रुटिनिटी ऑफ ॲप्लिकेशन जे जे ॲप्लिकेशन आलेले आहेत तर ते सर्व कॅन्डिडेट्सचं एक प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू हा होत असतो. अँड दॅट इंटरव्ह्यू और दिस इज जनरली ब्रीफ इंटरव्ह्यू and its purpose is to eliminate those candidates who are either unqualified or unsuitable for the job. तर प्रिलिमिनरी इंटरव्ह्यूचा एम काय की जे अनक्वालिफाईड जे कॅन्डिडेट आहेत किंवा अनसुटेबल कॅन्डिडेट जे आहेत फॉर दॅट पर्टिक्युलर जॉब तर त्यांना इलिमिनेट करण्यासाठी हा प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू हा अरेंज केलेला असतो. देन नेक्स्ट दॅट इज अ सिलेक्शन टेस्ट. सो इट मे बी रिटन और ओरल टेस्ट. तर जी सिलेक्शन टेस्ट होणार आहे तर त्या सिलेक्शन जी टेस्ट होणार आहे दॅट टेस्ट मे बी एक तर रिटन टेस्ट असेल किंवा ओरल टेस्ट असेल. सो द टेक्निकल नॉलेज अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपॅबिलिटी कॅन बी जज फ्रॉम दिस टेस्ट. तर जे टेक्निकल नॉलेज विच इज गेन थ्रू आउट द कोर्स दॅट इज अ डिप्लोमा और डिग्री कोर्स, तर त्याला किती टेक्निकल नॉलेज आहे, किती ॲडमिनिस्ट्रेटिव्ह नॉलेज आहे, त्याची कपॅसिटी किती आहे, तर ते चेक करण्यासाठी एक सिलेक्शन टेस्ट इथं घेतली जात असते. अपार्ट फ्रॉम दॅट द सायकोलॉजिकल टेस्ट आर व्हेरी पॉप्युलर दिस डे टू जज ह्युमन बिहेवियर इन ॲक्च्युअल वर्क सिच्युएशन. तर एक सायकोलॉजिकल टेस्ट की त्याचं ऐकण्याची मानसिकता किती आहे, त्याला जज करण्याची मानसिकता किती आहे किंवा तो किती ॲडॉप्ट करू शकतो, अशी एक सायकोलॉजिकल टेस्ट रिगार्डिंग दॅट ह्युमन बिहेवियर हे घेतली जात असते. सो देर आर फॉलोइंग टेस्ट विच आर कॉमनली यूज इन अ सिलेक्शन प्रोसेस. तर 4 ते 5 प्रकारच्या या टेस्ट असतात की ज्या सिलेक्शन टेस्टमध्ये घेतल्या जात असतात. सो फर्स्ट वन दॅट इज अ इंटेलिजन्स
टेस्ट. ॲज नेम इटसेल्फ इंडिकेट की इंटेलिजन्स टेस्ट म्हणजेच काय की तो जो कॅन्डिडेट असणार आहे, तो जो मुलगा असणार आहे, तो जो एम्प्लॉई असणार आहे, तो किती हुशार आहे हे चेक करण्यासाठी इंटेलिजन्स टेस्ट ही घेतली जात असते. सो दिस टेस्ट आर यूज टू एस्टिमेट दॅट इज IQ और मेंटल अलर्टनेस ऑफ द कॅन्डिडेट. तर जो IQ असणार आहे किंवा मेंटल अलर्ट किती येतो हे चेक करण्यासाठी इंटेलिजन्स टेस्ट ही केली जात असते. देन सेकंड टेस्ट दॅट इज अ ॲप्टिट्यूड टेस्ट. आता जनरली ॲप्टिट्यूड टेस्ट ही घेतली जात असते फॉर मेजरिंग द कॅपॅसिटी टू लर्न अ पर्टिक्युलर स्किल अँड हिज पोटेन्शियल ॲबिलिटीज. तर जो कॅन्डिडेट सिलेक्शन करणार आहे तर त्या कॅन्डिडेटचं पर्टिक्युलर स्किल किती आहे, त्याची पोटेन्शियल ॲबिलिटीज किती आहे हे चेक करण्यासाठी ॲप्टिट्यूड टेस्ट ही घेतली जात असते. मीन्स दिस टेस्ट हेल्प टू मेजर द कॅन्डिडेट्स कपॅसिटी की त्याच्याकडे किती कपॅसिटी की तो किती शिकू शकतो, दॅट पर्टिक्युलर स्किल किंवा त्याचं पोटेन्शियल किती आहे रिगार्डिंग इट्स ॲबिलिटी हे चेक करण्यासाठी ॲप्टिट्यूड टेस्ट ही घेतली जात असते. देन थर्ड दॅट इज अ ट्रेड टेस्ट. सो ॲज नेम इटसेल्फ इंडिकेट की नॉलेज किंवा स्किल की ज्यानं ऑलरेडी ॲचिव्ह केलं आहे तर त्याला किती ते नॉलेज येतं आहे किंवा किती ते स्किल येतं आहे हे चेक करण्यासाठी ट्रेड टेस्ट ही घेतली जात असते. सो दिस टेस्ट आर डिझाईन टू मेजर ॲप्लिकंट्स लेवल ऑफ नॉलेज अँड द स्किल ऑलरेडी अचीव्ड इन अ पर्टिक्युलर ट्रेड ऑर ऑक्युपेशन. तर ज्या ठिकाणी त्यानं नॉलेज किंवा स्किल डेव्हलप केले किंवा स्किल ॲक्वायर केले तर खरोखर ते स्किल ॲक्वायर केले किंवा खरोखर त्याला नॉलेज आहे का हे चेक करण्यासाठी एक ट्रेड टेस्ट ही घेतली जात असते. देन दिस टेस्ट आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ परफॉर्मन्स टेस्ट और प्रोफिशियन्सी टेस्ट. तर या टेस्टला परफॉर्मन्स टेस्ट किंवा प्रोफिशियन्सी टेस्टसुद्धा म्हटलं जात असतं की या टेस्टमध्ये तो जो कॅन्डिडेट असणार आहे त्याला रिगार्डिंग दॅट जॉब, रिगार्डिंग दॅट पर्टिक्युलर ट्रेड किती नॉलेज आहे, किती स्किल त्याचे डेव्हलप झालेले आहेत हे चेक करण्यासाठी ही ट्रेड टेस्ट असते. देन नेक्स्ट टेस्ट दॅट इज अ पर्सनॅलिटी टेस्ट. सो दिस टेस्ट आर एम्प्लॉईड टू फाइंड आउट द इमोशनल बॅलन्स, मॅच्युरिटी, टेम्परमेंट एक्सेट्रा ऑफ द कॅन्डिडेट. तर पर्सनॅलिटी टेस्ट, या पर्सनॅलिटी टेस्टमध्ये त्या कॅन्डिडेटचं इमोशनल बॅलन्स किती, तो इमोशनली किती स्ट्रॉंग आहे, इमोशनली तो बॅलन्स आहे का नाही किंवा नॅचरॅलिटी किंवा मॅच्युरिटी त्याच्याकडे आहे का नाही रिगार्डिंग दॅट जॉब. तर एक प्रॉपर कंप्लीट पर्सन आहे का नाही, एक मॅच्युअर आहे का नाही की तो ईच अँड एव्हरी कंडिशन फेस करू शकतो का नाही हे चेक करण्यासाठी ॲज वेल ॲज त्याचं टेम्परमेंट कसं आहे. म्हणजेच काय की सपोज की एखाद्या वेळेस हार्ड कंडिशन आली किंवा एक डेलिकेट कंडिशन आली तर त्याचं टेम्परमेंट कसं असणार आहे त्या कंडिशनमध्ये हे चेक करण्यासाठी एक पर्सनॅलिटी टेस्ट इथं घेतली जात असते त्या कॅन्डिडेटची. देन नेक्स्ट दॅट इज अ सिलेक्शन इंटरव्ह्यू. आता जे कॅन्डिडेट इंटेलिजन्स टेस्ट क्वालिफाय झाले किंवा ॲप्टिट्यूड टेस्ट, ट्रेड टेस्ट, पर्सनॅलिटी टेस्ट क्वालिफाय झाल्यानंतर जी नेक्स्ट स्टेप असणार आहे दॅट इज अ सिलेक्शन इंटरव्ह्यू. आता या सिलेक्शन इंटरव्ह्यूमध्ये काय होणार आहे की या सिलेक्शन इंटरव्ह्यूमध्ये जे HR असतील दॅट इज ह्युमन रिसोर्सचे जे पर्सन्स असतील की जे ॲक्च्युअल रिक्रुटमेंट, ॲक्च्युअल सिलेक्शन हे करत असतात तर त्यांच्यासोबत एक फेस टू फेस इंटरव्ह्यू हा होत असतो. So, in that, a face-to-face dialogue in between the employer or his representative and the interested candidate is the most popular tool of selection. तर जो कॅन्डिडेट की ज्यानं अप्लाय केलेलं आहे त्या जॉबसाठी त्याच्यामध्ये आणि जो ओनर किंवा ओनरने अपॉइंट केलेले काही पर्सन जे असतील तर त्यांच्यामध्ये एक फेस टू फेस इंटरव्ह्यू, एक फेस टू फेस डायलॉग हा होत असतो. The main aim of that selection interview is to find out suitability of the candidate की तो कॅन्डिडेट सुटेबल आहे का नाही हे चेक करण्यासाठी सिलेक्शन इंटरव्ह्यू हा घेतला जात असतो. सेकंड, टू क्रॉस चेक द इन्फॉर्मेशन विच इज रिव्हील इन द ॲप्लिकेशन अँड द टेस्ट. तर जी काही इन्फॉर्मेशन त्या बायोडेटामध्ये असेल, जी काही इन्फॉर्मेशन रिझ्यूममध्ये असेल किंवा टेस्ट त्यानं जी दिलेली तर ती जी इन्फॉर्मेशन फिल केलेली आहे, जो काही रिझल्ट आलेला आहे त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन
या सिलेक्शन इंटरव्ह्यूमध्ये केलं जात असतं. अपार्ट फ्रॉम दॅट, टू गिव द कॅन्डिडेट ॲन ॲक्युरेट पिक्चर ऑफ हिज जॉब अँड द एंटरप्राइज. तर त्याला मीन्स त्या कॅन्डिडेटला, जो कॅन्डिडेट इंटरव्ह्यू फेस करतो आहे त्या कॅन्डिडेटला डिटेल पिक्चर रिगार्डिंग ही जॉब, की त्याला भविष्यामध्ये काय काम करायचं आहे, भविष्यामध्ये काय वर्क त्याला असणार आहे, काय त्याला मीन्स टोटल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग दॅट बिझनेस ऑर्गनायझेशन, हे सर्व त्या सिलेक्शन इंटरव्ह्यूमध्ये प्रोव्हाइड केलं जात असतं. अँड इंटरव्ह्यू इज अ टाईम कन्झ्युमिंग. आता जो सिलेक्शन इंटरव्ह्यू, तर दॅट सिलेक्शन इंटरव्ह्यू इज अ time consuming process as well as it is a expensive process, and its conclusion may be distorted due to the bias of the person conducting the interview. तर जनरली जे सिलेक्शन इंटरव्ह्यू प्रोसेस आहे टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे ॲज वेल ॲज अ एक्सपेन्सिव्ह प्रोसेस आहे, आणि काही वेळा जे कन्क्लुजन असतात तर दॅट कन्क्लुजन मे बी डिस्टोर्टेड ड्यू टू द बायस ऑफ द पर्सन कंडक्टिंग द इंटरव्ह्यू. देन नेक्स्ट, आता सिलेक्शन इंटरव्ह्यू झाल्यानंतर जो व्यक्ती सिलेक्शन इंटरव्ह्यू पास झाला, 1 बाय 1 स्टेप असतात. पहिली स्टेप होती दॅट इज अ स्क्रुटिनिटी ऑफ ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन बघितले जातील, एक प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू तिथं होत असतो. इंटरव्ह्यू झाल्यानंतर तिथं नंबर ऑफ टेस्ट असतात. जो कॅन्डिडेट टेस्ट पास झाला, दॅट इज इंटेलिजन्स टेस्ट असेल, ॲप्टिट्यूड टेस्ट असेल, ट्रेड टेस्ट असेल, पर्सनॅलिटी टेस्ट असेल, जो कॅन्डिडेट पास झाला तो सिलेक्शन ऑफ इंटरव्ह्यू म्हणजे इंटरव्ह्यू फेस करेल. इंटरव्ह्यू पास झाल्यानंतर जी नेक्स्ट प्रोसेस असणार आहे, जी नेक्स्ट स्टेप असणार आहे सिलेक्शनची, दॅट इज अ फिजिकल एक्झामिनेशन. आता या फिजिकल एक्झामिनेशनमध्ये काय होणार आहे की जो कॅन्डिडेट सिलेक्ट झालेला आहे तो फिजिकली फिट आहे का नाही हे चेक केलं जाणार आहे, त्याचं मेडिकल हे केलं जाणार आहे, आणि जो कॅन्डिडेट फिट असेल फिजिकली तो कॅन्डिडेट सिलेक्ट केला जाणार आहे. सो द फिजिकल एक्झामिनेशन ऑफ द कॅन्डिडेट इज कंडक्टेड टू एन्श्युअर दॅट ही इज physically fit for the job or not. If the candidate or if he is suffering from any disease or disability, he is rejected. तर जो फिजिकली फिट असेल, जो कॅन्डिडेट फिजिकली स्ट्रॉंग असेल असाच कॅन्डिडेट इथं सिलेक्ट केला जाणार आहे. जो फिजिकली फिट नसेल तो कॅन्डिडेट इथं रिजेक्ट होणार आहे. देन रेफरन्स चेक. आता फिजिकल एक्झामिनेशन झाल्यानंतर रेफरन्स चेक किंवा क्रॉस रेफरन्स चेक असं सुद्धा त्याला म्हणू शकतो. तर या रेफरन्स चेकमध्ये काय होत असतं, सो युजली द कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू राईट in their application form the name and address of two important person who know the candidate. तर त्या कॅन्डिडेटचं त्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये, त्या बायोडेटामध्ये, त्या रिझ्यूममध्ये 2 रेफरन्सेसची नावं लिहिलेली असतात, की जे रेफरन्सेस ज्या व्यक्तींची तिथं नाव किंवा ॲड्रेस लिहिलेला आहे ते कम्प्लिटली त्या व्यक्तीला, त्या कॅन्डिडेटला हे ओळखत असतात. अशा 2 व्यक्तींची नावं त्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये किंवा त्या रिझ्यूममध्ये लिहिलेली असतात. सो द पर्सन आर कॉन्टॅक्टेड किंवा दिस पर्सन आर कॉन्टॅक्टेड टू द कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट द कॅरेक्टर, ॲबिलिटी अँड बॅकग्राऊंड ऑफ द कॅन्डिडेट. तर ज्या रेफरन्सेसची नावं लिहिलेली त्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये बाय दॅट कॅन्डिडेट, तर जे HR चे जे लोक असतात किंवा जे एम्प्लॉयर असतात, तर एम्प्लॉयर काय करत असतात, दॅट एम्प्लॉयर व्हेरीफाय थ्रू दॅट क्रॉस रेफरन्सिंग, की सदर कॅन्डिडेटचं, सदर एम्प्लॉईचं कॅरेक्टर कसं आहे, त्याची बिहेवियर कशी, त्याची ॲबिलिटी कशी आहे, त्याचं बॅकग्राऊंड कॅरेक्टर कसं आहे, थ्रू दॅट क्रॉस रेफरन्सिंग हे चेक केलं जात असतं. बट द इन्फॉर्मेशन सप्लाइड बाय देम मे बी बायस इन फेवर ऑफ द कॅन्डिडेट. पण काही वेळा काय होत असतं की जे रेफरन्सेसची जी नावं लिहिलेली असतात दॅट नेम्स आर इन फेवर इन दॅट कॅन्डिडेट और इन फेवर ऑफ दॅट कॅन्डिडेट. देन लास्ट step of selection, that is the final selection and placement. So the candidate who have been found suitable in all aspects are appointed by issuing appointment letter to them. तर सर्व नंबर ऑफ स्टेप्समधून पास झाल्यानंतर त्या कॅन्डिडेटला किंवा जो सुटेबल कॅन्डिडेट आहे
त्या सुटेबल कॅन्डिडेटला एक अपॉइंटमेंट लेटर हे इश्यू केलं जात असतं अँड दे आर जनरली अपॉइंटेड ऑन अ प्रोबेशन फॉर 1 to 2 year. तर इनिशियली प्रोबेशन पिरियड असतो, त्या प्रोबेशन पिरियड जनरली तो असतो 1 ते 2 वर्षासाठी. हे कंपनी टू कंपनी किंवा फर्म टू फर्म हे व्हॅरी असतं, पण त्या प्रोबेशन पिरियडसाठी त्याला पहिले अपॉइंटमेंट दिलं जातं अँड आफ्टर कम्प्लिशन ऑफ द प्रोबेशनरी पिरियड दे आर मेड परमनंट एम्प्लॉई ऑफ दॅट पर्टिक्युलर फर्म. तर प्रोबेशन पिरियड कंप्लीट झाल्यानंतर जो कॅन्डिडेट असेल तो कॅन्डिडेट हा परमनंट एम्प्लॉई होणार किंवा एम्प्लॉईड होऊ शकतो त्या फर्मचा, त्या बिझनेस ऑर्गनायझेशनचा. द सिलेक्टेड कॅन्डिडेट आर असाइन अ स्पेसिफिक जॉब, दिस इज नोन ॲज अ प्लेसमेंट. आणि तो जो कॅन्डिडेट असणार आहे तो पर्टिक्युलर जॉबसाठी असाइन केला जाणार आहे अँड त्या टोटल प्रोसेसला म्हणतो आहे आपण प्लेसमेंट. This is the recruitment and selection process. Thank you.